चल यावेळेस नीट नेम धरून मार बरं, आपल्याला हरायचं नाही यावेळेस, माझी मैत्रीण सीमा मला म्हणाली. मी बरोबर नेम धरून एकावर एक रचून ठेवलेल्या लगोऱ्यांवर एक दगड मारला आणि नेम अचूक लागला. आम्ही जिंकलो. चला यार, आता काहीतरी वेगळं खेळू. ही बघ, मी गिल्ली आणली आहे. तुझ्याजवळ दांडू आहे ना? रक्षाने साक्षीला विचारलं. हो, हा काय? मी घरून लक्षात ठेवून आणला, साक्षी जवळचा दांडू दाखवत म्हणाली. आण तो दांडू, आमची टीम जिंकली आहे ना, मग आधी मीच खेळणार. मी, घे बाई, तू खेळ आधी, असं म्हणून रक्षाने मला गिल्ली दांडू दिला. हे बघ, असा स्ट्रोक मारायचा की गिल्ली अशी दूर जाऊन पडते, असं म्हणत मी गिल्लीला दांडूने जोरात फेकलं आणि आम्ही दूरवर गिल्ली कुठे पडते हे बघत राहिलो. पण गिल्ली जमिनीवर पडलीच नाही. ती जाऊन पडली जवळच एका कोपऱ्यात असलेल्या पडक्या वाड्यात. बापरे, ती गिल्ली तर त्या पडक्या वाड्यात पडली. आता काय करायचं? मी भीत भीत म्हटलं. सगळ्या माझ्याकडे रागाने बघू लागल्या. तूच मारला ना स्ट्रोक, आता जा, आण तूच जाऊन, साक्षी म्हणाली. मग मी नाही जाणार. तशी घाबरत वगैरे नाही मी, पण किंचित भीती वाटते, मी केविलवाणी म्हटलं. ही काय ही कोणी सांगितलं एवढ्या जोरात फेकायला? आता कोण जाईल तिथे? ती गिल्ली माझ्या भावाची आहे, त्याला जर ती मिळाली नाही तर मला फालतू त्याचे बोलणे ऐकावे लागतील, रक्षा म्हणाली. तरी आईने सांगितलं होतं त्या बाजूला जाऊ नका म्हणून. त्या दुसऱ्या मारुती मंदिराच्या मैदानावर खेळलो असतो तर बरं झालं असतं, सुचिता म्हणाली. तुम्ही सगळ्या माझ्यावरच का ठेपर ठेवता? मी मुद्दामून थोडीच केलं, मी म्हटलं. आता ते सगळं जाऊ द्या, आधी गिल्ली कशी आणायची ते बघा, सीमा पोक्तपणे म्हणाली. हे बघा, मी जायला तयार आहे, पण माझ्यासोबत कोणीतरी आलं पाहिजे. मी, दुसरं कोण येणार? माझी गिल्ली आहे तर मलाच यावं लागेल, रक्षा म्हणाली. हे बघा, 10 मिनिटात जर आम्ही आलो नाही तर लगेच माझ्या घरी कळवा, म्हणजे आम्हाला कोणीतरी त्या वाड्यातून काढेल तरी. माहीत नाही त्या वाड्यात काय असेल, मी कपाळावरचा घाम पुसत म्हटलं. काहीही नको बोलू, पडका वाडा आहे म्हणजे त्यात भूत असलंच पाहिजे असं थोडीच आहे, रक्षा म्हणाली. चला आता जा आणि पटकन गिल्ली घेऊन या, म्हणजे पुढे खेळ आपण कंटिन्यू करू. टाइमपास बराच झाला. साक्षी, नक्की जायचंय मग? मी घुटमळत म्हणलं. हो, नक्की नाही तर काय, नक्कीच जायचं. रक्षा, लक्षात ठेव बरं, आम्ही 10 मिनिटात आलो नाही तर. मी चालता चालता मागे वळून म्हटलं. हो, आहे आमच्या लक्षात, सीमा आणि कीर्ती म्हणाल्या. भीत भीत आम्ही एक एक पाऊल टाकत पडक्या वाड्याजवळ जात होतो. आमचं हृदय जोरजोरात धडधडत होतं. चालता चालता आम्ही त्या वाड्यासमोर जाऊन पोहोचलो. आम्ही दोघींनी एकमेकींकडे बघितलं आणि वाड्याच्या पायरीवर पाऊल ठेवलं. वाड्याचं दार लोटलेलंच होतं. आम्ही ढकलल्याबरोबर ते करकरत उघडलं. आम्ही दचकून थोडं मागं झालो. 1-2 पाकोळ्या फडफडत दूर निघून गेल्या. मी समोर वाड्याच्या अंगणात बघितलं. आमची गिल्ली तिथेच पडली होती. जा, पटकन जाऊन आण गिल्ली, मी इथेच थांबते दारात, मी रक्षाला म्हटलं. नाही, तू पण ये आत, मी एकटी नाही जाणार, रक्षा म्हणाली. अगं पण आत्ताच तू म्हटलं ना की वाड्यात भूत असतेच असं नाही, मग काय हरकत आहे तुला एकटीने जायला? आणि मी पळून थोडीच जाते, मी इथेच दारात तू येईपर्यंत उभी राहणार आहे. मी, ठीक आहे, पण तू इथेच थांब बरं, रक्षा. हो, मी थांबते. मी, रक्षा गिल्लीजवळ गेली आणि तिला हात लावणार तेवढ्यात ती गिल्ली दूर गेली. ती आणखी पुढे गेली तशी ती गिल्ली सुद्धा पुढे जाऊ लागली. रक्षा, जाऊ दे ती गिल्ली, चल पटकन घरी जाऊ आपण, असं मी म्हणते तोच वाड्याचा मुख्य दरवाजा धाडकन मला आत ढकलत माझ्या पाठीवर आदळून बंद झाला. मी आत अंगणाच्या मध्यावर ढकलल्या गेली. अरे बापरे, रक्षा, आपलं काही खरं नाही. अरे, रक्षा तर इथेच होती, कुठे गेली? माझ्या घशाला कोरड पडली. तेवढ्यात डावीकडून मला धाडकन आवाज आला. त्या बाजूच्या खोलीचे दार लागले होते आणि त्या दाराच्या फटीत मला रक्षाच्या फ्रॉकचे टोक दिसले. हळूहळू ते टोक दिसेनासे झाले, म्हणजे कोणीतरी त्या खोलीत रक्षाला ओढले होते आणि दार लावून घेतले होते. आम्ही वाड्यात येऊन खूप चूक केली होती. बाहेर पडण्याची शक्यता दिसत नव्हती. सगळे बाहेर पडण्याची मार्ग बंद झाले होते. बाहेर मैत्रिणी वाट बघत असतील. कसंही करून त्यांना कोणाला तरी बोलावून आम्हाला इथून सोडवलं पाहिजे. मी असा विचार करत असतानाच माझ्या डोक्यावर मागून फटका मारत एक वटवाघूळ फडफडत गेलं आणि तेवढ्यात डावीकडच्या त्याच खोलीतून मोठमोठ्याने ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाज आला.
आवाज रक्षाचाच होता. बापरे, रक्षा कोणत्या संकटात सापडली असेल? मी तिला सोडवण्यासाठी काय करू शकते? ह्या विचारातच मी त्या खोलीच्या दाराजवळ जाऊन रक्षाला जोरजोरात आवाज दिला. रक्षा, ए रक्षा, कोण आहे आत? दार उघड. रक्षाला सोडा, कोण आहे आत? असं ओरडत मी दरवाजा जोरजोरात ठोठावला. मिनिटभर आवाज येणं बंद झालं आणि दरवाजा खाडकन उघडला. रक्षा दारातच उभी होती. तिला बघताच माझा थरकाप उडाला. तिची अवस्था खूप बिकट झाली होती. कोणी केलं हवं असं सगळं? तिचे केस, पिंजारलेले डोळे रडून सुजलेले, चेहऱ्यावर हातावर ओरखडे होते. अगं रक्षा, काय झालं हे तुला? असं म्हणत मी तिच्या जवळ जाणार तेवढ्यात ती धाडकन खाली कोसळली. तिला मी बाहेर वरांड्यात आणून झोपवलं आणि आत कोण आहे हे पाहायला जाणार तेवढ्यात कोणीतरी आतून बंद केल्यासारखं ते दार धाडकन बंद झालं. रक्षा बेशुद्ध अवस्थेत होती. आमच्याकडे पाणीसुद्धा नव्हतं. मी वाड्याचे प्रवेशद्वार उघडण्याचा प्रयत्न केला. मैत्रिणींना जोरजोरात आवाज दिला. जोरजोरात प्रवेशद्वार वाजवलं, पण कशाचाच उपयोग झाला नाही. मी धावत रक्षाजवळ गेली. तिचे अंग पार गार पडत होते. मला काहीच सुचत नव्हते. मी बराबर तिच्या हाताच्या आणि पायाच्या तळव्यांना उब निर्माण करण्यासाठी माझ्या हाताने घासत होती. हळूहळू रक्षा शुद्धीवर आली. रक्षा, काय झालं तुला? ही तुझी अवस्था, हे ओरखडे कसे आले? त्या खोलीत कोण आहे? मी असं म्हणताच भीतीने तिचे डोळे पांढरे झाले. नेहा, हे सगळं खूप भयानक आहे. आपण खूप मोठ्या संकटात सापडलोय. ह्या वाड्यात अघोरी शक्ती आहे. मी गिल्ली घ्यायला पुढे गेली तेव्हा कोणीतरी त्या खोलीत मला ओढून नेल्यासारखं वाटलं. मी आत जाताच माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली. दार बंद व्हायचा जोरात आवाज आला आणि मला खोलीत 5 मोठमोठे वटवाघूळ, खोलीच्या 4 कोपऱ्यात 4 आणि छतावर 1 असे उलटे लटकलेले दिसले. ते वटवाघळे साधे नव्हते. त्यांचा आकार खूप मोठा होता. मानवाच्या आकारा एवढे होते ते. त्यांचं धड वटवाघळासारखं होतं आणि चेहरे मानवी होते, पण खूपच विद्रूप होते. मी खोलीत गेल्या गेल्या ते माझ्या चहूबाजूंनी त्यांच्या पंखांनी मला फटकारे मारत होते. मी मोठमोठ्याने ओरडत रडत होती. माझ्या हातावर, चेहऱ्यावर, सगळीकडे त्यांच्या काटेरी पंखांमुळे मला ओरखडे आले. तिने हळूहळू मला सगळी हकीकत सांगितली. आता आपलं काय होणार काय माहीत? आपल्या मैत्रिणी आपल्या मदतीला कोणाला घेऊन येतील का? आपल्या आईवडिलांना सांगतील का? मी म्हटलं, काय माहीत रक्षा. आई ग. तेवढ्यात माझ्या पायाला काहीतरी चावलं. आम्ही बघतो तर काय, सगळीकडे बारीक बारीक काळे किडे वळवळत होते. झपाट्याने ते आमच्या अंगावर चढायला लागले. आम्ही दोघे पटकन उठलो आणि कपडे जोरजोरात झटकत खालच्या वरांड्यातून अंगणात येऊन उभे राहिलो. आम्ही उभ्या राहून 2 सेकंद झाले नसतील तर तिथेही सर्वत्र तेच किडे आजूबाजूला वळवळू लागले. आम्ही तिथूनही पळालो. घाईघाईत आम्ही तिथल्या उजव्या बाजूच्या खोलीत गेलो, पण लवकरच तिथे जाऊन आम्ही खूप चूक केली हे आमच्या लक्षात आलं. त्या खोलीत शिरल्या त्या खोलीचं दारसुद्धा धाडकन बंद झालं. आम्ही घाबरून सगळीकडे बघितलं तर छतावर सुद्धा बघितलं, पण कोणीच कुठेही नव्हतं. त्या खोलीत 4 लाकडी कपाटं होती, बाकी दुसरं काहीच नव्हतं. आम्ही तिथल्या एका भिंतीला टेकून बसलो. आम्ही दोघीही धापा टाकीत होतो, त्यामुळे आम्हाला काही बोलणं सुचत नव्हतं. घसा एकदम कोरडा पडला होता. तेव्हा आम्ही एवढ्या घाबरलो होतो की आम्हाला काहीच सुचत नव्हतं. देवाचं नाव घ्यायचं सुद्धा आमच्या डोक्यात आलं नाही. हळूहळू माझा श्वास पूर्ववत झाला. रक्षाने भिंतीला डोकं टेकावून डोळे मिटून घेतले. मला डोळे मिटण्याची सुद्धा भीती वाटत होती. तेवढ्यात त्या खोलीतील एका कपाटाचं दार उघडलं. आम्ही दोघीही दचकलो आणि जे दृश्य आम्ही बघितलं ते बघून आमचे डोळे इतके विस्फारल्या गेले की आता बाहेर येतात की काय असं वाटलं. त्या कपाटातून एक सांगाडा बाहेर येऊन पडला. आम्ही गडबडून उठलो आणि दाराकडे धावलो, पण दार काही केल्या उघडल्या जात नव्हतं. तेवढ्यात दुसरं कपाट उघडलं आणि त्यातून आणखी एक सांगाडा आमच्या पुढ्यात येऊन पडला. त्याच्या पाठोपाठ तिसरे कपाट उघडले. त्यातून 4-5 सांगाड्यांचा खच पडला. चौथं कपाट आता उघडेल की काय असं वाटून आम्ही चौथ्या कपाटाकडे रोखून बघू लागलो. काही मिनिटं निघून गेली, पण ते चौथं कपाट काही उघडलं नाही. एवढ्यात वाड्याच्या मुख्य दरवाजावर कोणीतरी जोरजोरात ठकठक करत होते. मला वाटते आमच्या मैत्रिणींनी सांगितल्यामुळे आमच्या शोधात आमचे आईवडील आले होते बहुतेक. थोड्याच वेळात आमच्या नावाचे मोठ्या आवाजात हाकारे आम्हाला ऐकू येऊ लागले. नेहा, रक्षा, कुठे आहात तुम्ही दोघी? दार उघडा, घाबरू नका, आम्ही आलोय.
आमच्या कुटुंबियांचा आणि मैत्रिणींचा आवाज येत होता. आतून आमचे घसे एवढे कोरडे पडले होते की ओरडणं तर दूर, आमच्या तोंडातून शब्दसुद्धा फुटत नव्हता. मनातून कितीही ओरडावंसं वाटत होतं, पण घशातून काहीच आवाज येत नव्हता. बाहेर आमचे पालक एकसारखे धडधड दार ठोठावत होते. आमच्या खोलीचा दरवाजा काही केल्या उघडेना. आम्ही दाराजवळ उभ्या राहून दार उघडण्याची खटपट करत होतो. तेवढ्यात आमच्या खांद्यावर 2 हात पडले आणि मोठ्याने कोणीतरी आमच्या कानात आरोळी मारली. बापरे, केवढी कर्कश होती ती आरोळी. क्षणभर आमचे कान आणि मेंदू बधीर झाला. आम्ही थरथरत मागे वळून बघितलं. आमच्या माना अक्षरशः भीतीने थरथरत होत्या. दात दातांवर आपटत होते. मागे वळून बघताच एक मोठी आरोळी माझ्या तोंडून निघाली. रक्षाची तर दात खिळच बसली होती. एक सांगाडा आमच्या पुढ्यात उभा होता व त्यानेच त्याचे 2 हात आमच्या खांद्यावर ठेवले होते. त्याच्या डोळ्यांचा खोबण्या लाल भडक रंगाच्या होत्या. त्या सांगाड्याचा हात झटकून आम्ही बाजूला झालो तर तेवढ्यात तिथले सगळे सांगाडे अचानक भराभर उठून उभे राहिले आणि ते सगळे आमच्याच दिशेने येऊ लागले. आमची भीतीने पार गाळण उडाली. अरे बापरे, आता काय करायचं? दार उघडत नाही आणि हे सगळे लाल खोबणीचे सांगाडे आपल्याचकडे हळूहळू येऊन राहिले. रक्षा, आता आपलं काही खरं नाही. आता आपण मरणार. आपले पालक, मैत्रिणी तिकडे जीवाच्या आकांताने आपल्याला हाक मारून राहिले होते आणि आपण इकडे अडकले जाऊन सुद्धा बाहेर जाऊ शकत नाही. एवढे आपण ओरडतोय पण बाहेर जाऊ आवाज जात नाही. तेवढ्यात ते सांगाडे एक एक करून उडत येऊन आमच्या अंगावर पडू लागले. आम्ही सगळ्या शक्तीनिशी त्यांना आमच्या अंगावरून झटकण्याचा प्रयत्न करत होतो. तेवढ्यात 4-5 सांगाडे माझ्या अंगावर येऊन पडले. रक्षा, मी भिंतीवर जाऊन आदळली. नेहा एका सांगाड्याने रक्षाचे केस धरून तिला उंच धरले आणि गोल गोल फिरवून भिरकावून दिलं. माझे हाडं खिळखिळी झाले. रक्षाची तर पार दुरावस्था होती. आम्ही कशाबशा भिंतीचा आधार घेऊन उठण्याचा प्रयत्न करत होतो. तेवढ्यात पुन्हा 4-5 सांगाडे आमच्या अंगावर पडत होते. आम्ही दोघीही अर्धमेल्या झालो होतो. मी धडपडत उठत रक्षाजवळ जात होतो. 1-2 सांगाड्यांना चुकवत मी यशस्वी झाली. पण जेव्हा सांगाड्यांची झुंडच्या झुंड आमच्या अंगावर येऊन पडली तेव्हा मी तिथेच गारद झाली आणि कोसळली. किती वेळा आम्ही दोघी बेशुद्ध होतो माहीत नाही, पण जेव्हा आम्हाला जाग आली तेव्हा खोलीत कुठेच सांगाडे दिसत नव्हते आणि पुन्हा पुन्हा आजूबाजूला बघून खात्री करत होतो, पण कुठेही सांगाडे दिसत नव्हते. 4ही कपाटं बंद होते. सांगाडे कुठे दिसत नाही म्हणजे आपण स्वप्न बघितलं होतं की काय असं मला क्षणभर वाटलं. पण उठण्याचा प्रयत्न करताना सगळी हाडं खिळखिळ झाल्याची जाणीव झाली आणि खात्री पटली की ते स्वप्न नक्कीच नव्हतं. मी हळूहळू सरकत रक्षाजवळ गेली. रक्षा पण भिंतीला टेकून बसली. रक्षा, रक्षा, बहुतेक ते सगळे गेले. मी एक एक शब्द जुळवत अडखळत म्हटलं. कोण गेले? रक्षाला काहीच अर्थबोध झाला नाही. मला बोलणं खूप कठीण जात होतं. तरीही मी पुन्हा एकदा अडखळत म्हटलं, ते म्हणजे सांगाडे आणि ते सुद्धा गेले. रक्षाने माझ्यातून आरपार बघत म्हटलं. माझ्याकडे न बघता तिने माझ्यातून आरपार कसं काय बघितलं मला कळालंच नाही. मी जिवंत आहे की नाही अशी मला शंका आली. म्हणून मी स्वतः चिमटा घेऊन बघितला. मी जिवंतच होती आणि रक्षासुद्धा जिवंत होती. घाबरल्यामुळे ती अशी आरपार बघत होती. ते म्हणजे कोण? मी विचारले. वाड्याबाहेरचे आपले नातेवाईक. रक्षा, अरे हो, त्यांचा आवाज येणं बंद झालं होतं. आम्ही आवाज देत नाही बघून ते माघारे फिरले की काय? आम्ही मेलो असं त्यांना वाटलं असेल. दार उघडू शकले नाहीत ते. आता आपल्याला इथून कोणीच सोडवू शकणार नाही. असा विचार करून मी भिंतीला टेकली आणि माझी मान वर जाताच मला जे काही दिसलं ते एवढं अनपेक्षित होतं की माझं हृदय बंद पडतं की काय असं मला वाटू लागलं. मी खुनेने रक्षाला वर बघण्यास सांगितलं. तिनेही वर बघितलं आणि तिचे डोळे विस्फारल्या गेले. वर छतावर सगळे सांगाडे लटकलेले होते. म्हणजे ते गायब झाले नव्हतेच, आमच्यावर नजर ठेवून होते. आमची नजर वर जाताच ते धडाधड एक एक करून खाली कोसळू लागले. तेवढ्यात मला त्या 4थ्या मोठ्या कपाटात गेल्याशिवाय गत्यंतर नाही असं वाटलं, कारण बाहेर पडण्याचं दार बंद होतं आणि ते कपाट आत्तापर्यंत बंदच होतं. याचा अर्थ ते रिकामच असणार असं वाटून मी धडपडत उठली आणि रक्षा त्या कपाटाकडे चल असं मी तिला 4थ्या बंद कपाटाकडे खून करून पुटपुटत म्हटलं. आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करून
कशा तरी त्या चौथ्या कपाटाजवळ पोहोचलो. इथे काय यायला सांगितलं तिने मला विचारायच्या आत मी पटकन कपाटाचं दार उघडलं. कपाट माझ्या अपेक्षेप्रमाणे रिकामं होतं आणि खूप मोठं होतं. आम्ही दोघी त्या कपाटात गेलो आणि फटकन मी दार आतून लावण्याचा प्रयत्न करणार तेवढ्यात एका सांगाड्याने दार धरून ठेवलं आणि आम्ही सर्व शक्तीनिशी त्याला दूर ढकललं आणि दार लावून घेतलं. दुसरा मार्ग नव्हता बाहेर. आपण जाऊ शकत नव्हतो. ते सांगाडे आपल्याला जिवंत ठेवत नव्हते. ह्या कपाटातून काहीच बाहेर आलं नाही. म्हणून मला वाटलं हे रिकामं असेल, म्हणून मी तुला इथे यायला सांगितलं. असं मी म्हणेपर्यंत ते सांगाडे बाहेरून चहूबाजूने कपाटाला धडाका मारू लागले. कपाट खलखल हलू लागले. आम्ही आतल्या आत कपाटाच्या आत आपटल्या जाऊ लागलो आणि अचानक कुठलं तरी कळ दाबल्या जावी असं झालं आणि कपाटाची खालची बाजू दार उघडावे अशी उघडली आणि आम्ही दोघेही खाली एका अरुंद अंधाऱ्या बोगद्यातून खाली खाली घसरल्या जाऊ लागलो. आपण कुठे जातोय काहीच कळत नव्हतं. आपले डोळे उघडे आहेत की बंद हे सुद्धा कळणार नाही एवढा मिट्ट काळोख त्या बोगद्यात होता. आम्ही दोघींनी एकमेकींचे हात घट्ट धरून ठेवले होते. हा बोगदा कधी संपणार आणि आम्हाला कुठे घेऊन जाणार काहीच अंदाज लागत नव्हता. आम्ही मोठमोठ्याने किंचाळत होतो. आमचा आवाज घुमत होता, त्यामुळे खूप भेसूर वाटत होतं. हळूहळू बोगद्यातलं वातावरण थंड थंड अधिक थंड होऊ लागलं. आम्हाला प्रचंड थंडी वाजू लागली. आम्ही आता डावी वळून घसरल्या चाललोय असं मला जाणवलं. त्यानंतर बोगद्याने उजवं वळण घेतलं. मग पुन्हा खाली आम्ही घसरू लागलो. आता अत्यंत कुबट ओला वास येऊ लागला. बोगद्यातून एकदम खाली फरशीवर आम्ही आपटलो. सगळीकडे अंधार होता. सगळ्या फरशा शेवाळल्या होत्या. अंधारात डोळे सरवायला आम्ही थोडा वेळ लागला. अत्यंत उग्र वास येत होता. तेवढ्यात काहीतरी माझ्या पायावरून वळवळत वर येतंय असं मला जाणवलं. मी हाताने ते काढून फेकलं तर ते वळवळतं दूर निघून गेलं. तेवढ्यात रक्षाच्या डोक्यावर एक वेटोळं फटकन पडलं. ती भीतीने गंगारली. तिने डोळे झटकले. एक काळा शार नाग सळसळत निघून गेला. आता आमची नजर बऱ्यापैकी अंधाराला सरावली होती. आम्ही बघतो तर काय, आमच्या चहूबाजूने सापच साप होते. काळे पिवळे करडे हिरवे साप, मोठमोठे फणा काढलेले नाग, शेपटीवर उभ्या असलेल्या अनेक दामन. बापरे, भीतीने सरसरून काटा आला. सगळीकडे ते वळवळणारे भयानक विषारी प्राणी आणि सर्वत्र कुबट उग्र ओला वास. ओलसर शेवाळलेली जमीन, किळस, भीती, थकवा, काळजी ह्या सगळ्या भावना आमच्या मनात गर्दी करून गेल्या. आमच्यात उभं राहण्याचं त्राण नव्हतं. कुठे बसायला, काय उभं राहायला ही जागा नव्हती. सतत वळवळणाऱ्या त्या प्राण्यांपासून आम्ही स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होतो. ते सारखे आमच्या पायांवरून वळवळत होते आणि आम्ही पाय झटकत एका पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करत होतो. तेवढ्यात रक्षाला एक चौकोनी फरशी दिसली. ती मला म्हणाली, ते बघ नेहा, तिकडे त्या फरशीवर चल, तिथे एकही साप नाहीये. मी बघितलं. खरंच त्या फरशीवर एकही साप नव्हता, कारण त्याच्या भोवती काटेरी वनस्पती उगवल्या होत्या. आम्ही कशाबशा काटेरी झुडपे ओलांडून त्या फरशीवर उभे राहिलो. न राहिलो की ती फरशी एखादं झाकण आतल्या बाजूला उघडावे अशी उघडली आणि आम्ही खाली अंधाऱ्या बोगद्यात पडलो. म्हणजे ती आणखी एका गुप्त मार्गाची कळ होती. त्या अंधाऱ्या बोगद्यात वरच्या दिशेने जायला मार्ग होता. पुन्हा ती फरशी घट्ट बंद होऊन गेली होती. आम्हाला वर जाण्याऐवजी दुसरा पर्याय नव्हता. आम्ही सरड्यासारखं सरपटत वर जाऊ लागलो. बराच वेळ सरपटल्यावर रक्षाला थकवा आला, म्हणून ती थोडा वेळ थांबली. जवळच एक लोखंडी कडी होती. तिला धरून ती टेकली. मी सुद्धा त्याच्या विरुद्ध बाजूच्या लोखंडी कडीला धरून थोडी विसावली. जसं मी थोडं मागे सरकून बसण्यासाठी त्या कडीवर जोर दिला तसा माझ्या मागची भिंत सरकली आणि मी भिंतीपलीकडे घसरली. रक्षा तिथेच राहिली. मी एकटीच घसरत एका खोलीत जाऊन पडली. बापरे, मी इथे एकटी होती आणि रक्षा तिकडे एकटी. आता काय होणार? कमीत कमी तिला मी आणि मला ती सोबत तरी होतो. पण आता जे काही होईल त्याला आम्हा दोघींना एकेकटीने तोंड द्यायचं होतं. मी हळूहळू सगळीकडे नजर फिरवली. संपूर्ण खोली रिकामी होती. अचानक माझं लक्ष वर गेलं आणि मी चरकलीच. वर चारही कोपऱ्यात मोठमोठे वटवाघळे होते आणि छताच्या मध्यभागी सुद्धा एक तसंच मोठं वटवाघूळ होतं. अरे बापरे, म्हणजे मी त्याच खोलीत येऊन पडली होती ज्यात काही वेळापूर्वी रक्षा अडकली होती.
ते वटवाघळे झोपले असावेत असं मला वाटलं, त्यामुळे मी काहीही हालचाल न करता जागीच थिजली. न जाणो मी इकडे थोडी जरी हालचाल केली आणि त्या वटवाघळांना जाग आली तर मला ते पंखांचे फटके मारून मारून जखमी करून टाकतील. त्यामुळे मी श्वासही हळूहळू घेऊ लागली. इथे मी एकटी आणि तिकडे रक्षाची काय अवस्था होती काय माहीत. एकटी असल्याने तीसुद्धा फार घाबरली असेल. ती तिथेच असेल की आणखी कुठल्या तरी खोलीत जाऊन पडली असेल काय माहीत. इकडे आम्हाला सोडवायला आलेले आमचे नातेवाईकसुद्धा वापस गेलेले दिसत होते. त्यांचा काहीच आवाज येत नव्हता. तेवढ्यात सतत धुळीत आणि खाली तळघरात थंड वातावरणात राहिल्यामुळे मला शिंक येईल की काय अशी मला भीती वाटली आणि मला शिंक आलीच. मी खूप तोंड दाबून शिंकण्याचा प्रयत्न केला, पण थोडा आवाज झाला आणि एका कोपऱ्यावरच्या वटवाघळाने त्याचे पंख फडफडवले. माझ्या अंगावर भीतीने सरसरून काटा आला. त्याची फडफड ऐकून इतर वटवाघळे सुद्धा पंख फडफडवू लागले. बापरे, मला आत्ताच शिंका यायची होती. आता काय होणार? आता आपलं खरं नाही. पाचही वटवाघळे त्यांचे पंख जोरजोरात फडफडवत होते. त्याचा आवाज खूपच भयानक होता. अत्यंत विद्रूप चेहरे असलेले ते वटवाघळे खूप विचित्र आवाज काढत होते. त्यांची उंची एखाद्या मानवा एवढी होती. हातपाय वटवाघळासारखे पण चेहरा मानवी होता, तरीही भेसूर आणि विद्रूप दिसत होता. लाल डोळे, लांब दात, जाड भुवया अत्यंत किळसवाणे दिसत होते. मी फक्त क्षणभर डोळे मिटले. तेवढ्यात जोरात एक फटका माझ्या तोंडावर बसला. मी एकदम दचकून उठून उभा राहिली. पाहते तर काय, पाचही वटवाघळे माझ्याच भोवती गिरट्या घालत होते. मी सैरावाऱ्या त्या खोलीतून पळत होती आणि ते वटवाघळे सुद्धा माझ्याच मागे गिरट्या घालत जोरजोरात पंख फडफडवत येत होते. मला त्यांच्या पंखांचे जोरदार तडाखे बसत होते. कितीही चुकवण्याचा प्रयत्न करूनही मी स्वतःला वाचवू शकत नव्हती. मी किंचाळतच धावत होती आणि वटवाघळे त्यांच्या पंखांचे फटके मारत होते आणि तेवढ्यात त्या खोलीचे दार उघडले. मी दारात बघितलं आणि अवाक झाली. दारात एक काळ्या कफनीतील व्यक्ती होती. लांब जटा, गळ्यात कवट्यांची माळ, कपाळावर चिताभस्म, करडी तीक्ष्ण नजर. क्षणभर एक भीतीची लहर माझ्यामधून गेली. आश्चर्य म्हणजे ते सगळे वटवाघळे आपल्याला कोपऱ्यात जाऊन लटकले. कोण आहे हा माणूस? नक्की मांत्रिक असावा, म्हणूनच सगळे हे पिशाच त्याला टरकून कोपऱ्यात गेले. पण आणलं कोणी यांना बोलावून? माझे आईबाबा कुठे आहेत? रक्षाचे आईबाबा कुठे आहेत? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रक्षा सध्या कुठे असेल? हे सगळे विचार माझ्या डोक्यात सुरू असताना माझ्या एक धीरगंभीर आवाज कानी पडला. पोरी, तू तात्काळ इथून बाहेर जा, मांत्रिक म्हणाले. क्षणभर मला अर्थबोधच झाला नाही, पण पुन्हा त्यांनी तेच वाक्य उच्चारल्यावर मी तिरासारखी बाहेर धावत सुटली. बाहेर अंगण स्वच्छ होतं. किडे वगैरे काहीच नव्हतं. वाड्याचे मुख्य द्वार उघडलेले होते आणि दारातच माझे आणि रक्षाचे आईवडील उभे होते. त्यांच्या मागे माझ्या इतर मैत्रिणी व त्यांचे आईबाबा वाकून बघत होते. मी बाहेर आलेली बघताच रक्षाच्या आईने कळवळून विचारलं, बेटा रक्षा कुठे आहे? ती का बाहेर आली नाही? आता यांना कसं उत्तर द्यावे मला कळत नव्हतं. मी सगळं त्यांना इत्तनभूत माहिती सांगितली. रक्षाची आई डोक्याला हात लावून मटकन बसली आणि रडायला लागली. कुठे गेली माझी पोर? काय झालं असेल तिचं? हे देवा, काय परीक्षा बघतोय आमची? काकूंनी देवाचं नाव घेतल्यावर मला एकदम जाणवलं की एवढ्या अडचणीत आम्ही होतो, पण दुर्दैवाने एकदाही देवाचं नाव घेण्याची बुद्धी आम्हाला झाली नाही. तेवढ्यात बाजूच्या खोलीतून जय माता काळ भैरवी चंडमुंड मर्दिनी ओम फट स्वाहा असा धीरगंभीर आवाज घुमला आणि त्यापाठोपाठ धाड धाड असे 5 वेळा मोठ्याने आवाज झाले. आमच्या सगळ्यांच्या नजरा तिकडेच लागल्या होत्या. मांत्रिक ज्या खोलीत होते तिथूनच तो आवाज आला. सगळेजण दारातून धावत अंगणात आले. मी सुद्धा थोडं पुढे जाऊन त्या खोलीत बघण्याचा प्रयत्न केला. मांत्रिक आल्यामुळे मला जरा धीर आला होता. 5ही वटवाघळे खोलीच्या मध्यभागी पडले होते आणि मांत्रिक काहीतरी मंत्र पुटपुटत त्यांच्यावर राख बुरबुरवत होते. ते वटवाघळे तडफडत होते. त्यांच्या पंखांची एकसारखी फडफड होत होती. सगळं दृश्य भयावह होतं. बायका माझ्या मैत्रिणी भीतीने गारठून गेल्या होत्या. तुम्ही हे काही बघू नका, बाहेरच थांबा तुम्ही सगळ्याजणी वाड्याच्या. माझ्या बाबांनी सगळ्यांना म्हटलं. सगळ्या बायका आणि माझ्या मैत्रिणी बाहेर थांबल्या. मला तिथे थांबणं आवश्यक होतं, तरच रक्षा कुठे असेल ह्याचा अंदाज लागू शकणार होता, म्हणून मी तिथेच थांबली. अखेर त्या 5ही वटवाघळांची तडफड थांबली. मांत्रिक आमच्याकडे वळले. पुरी, आणखी तुझ्यासोबत एक मुलगी होती, ती कुठे आहे?
त्यांचा तो धीरगंभीर आवाज ऐकून मला थोडं दचकल्यासारखं झालं. ती आता नेमकी कुठे आहे माहीत नाही, पण मी तिला शेवटी बघितलं. ती तर अजूनही तिथेच असेल तर तिथपर्यंत मी तुम्हाला नेऊ शकते, मी अडखळत उत्तर दिलं. जिथे सांगाडे होते त्या खोलीत मी त्यांना नेलं. त्यांना मी आम्हाला तिथे कसा अनुभव आला ह्याची माहिती आधीच दिली. त्यामुळे त्या मांत्रिकांनी मला व बाकीच्यांना खोलीच्या दारातच थांबायला सांगितलं. त्यांनी ती खोली उघडली. कर दाराचा आवाज झाला. तिथे 4ही कपाटं पूर्ववत बंद होते आणि त्या खोलीत कोणीही नव्हतं. मी खोलीच्या छतावरही बघितलं, कोणीच नव्हतं. मी त्यांना त्या 3 कपाटातून सांगाडे कसे बाहेर पडले आणि त्यांनी आमच्यावर कसा हल्ला केला हे सगळं सांगितलं. त्यांनी ते ऐकून घेतलं आणि ते खोलीच्या मध्यभागी उभे राहिले आणि डोळे मिटून हातात राख घेऊन मंत्र पुटपुटू लागले. मिनिटभर मंत्र पुटपुटून त्यांनी ती राख मध्यभागी वर्तुळाकार टाकली आणि काय आश्चर्य, एक कपाटाचे दार खडाखड उघडले. 3 कपाटातून 10 सांगाडे हळूहळू बाहेर येऊन उभे राहिले. ते 10ही सांगाडे आज्ञा मिळाल्याप्रमाणे त्या राखेच्या वर्तुळाभोवती बसले. ती दुसरी मुलगी कुठे आहे, मांत्रिक बाबांनी मला पुन्हा विचारलं. त्यासाठी आपल्याला त्या कपाटात जावं लागेल, मी म्हटलं. मी माझे बाबा, रक्षाचे बाबा आणि मांत्रिक बाबा त्या कपाटात कसे बसे उभे राहिलो आणि मी कपाटाच्या भिंतीवर मागच्या बाजूने जोर देताच गुप्त मार्ग खुला झाला आणि आम्ही बोगद्यात घसरलो आणि घसरत त्या तळघरात पोहोचलो. तिथल्या सापांना चुकवत आम्ही त्या फरशीवर उभे राहिलो आणि लगेच फरशी बाजूला होऊन तिथला गुप्त मार्ग खुला झाला. त्या बोगद्यातून चढत आम्ही त्या 2 लोखंडी कड्यांपर्यंत आलो. त्या उजव्या कडीला चुकूनही हात लावू नका, मी जोरात ओरडली. माझा आवाज घुमल्यामुळे खूप विचित्र वाटला. माझ्या आवाजाने मीच दचकली. रक्षाने डाव्या कडीला हात लावला होता. मांत्रिक बाबांनी डाव्या कडीला धरून ओढलं आणि तिथला भुयारी मार्ग खुला झाला. रक्षा इथूनच गेली असावी, मी म्हटलं. आम्ही त्या भुयारी मार्गाने जाऊ लागलो. तो भुयारी मार्ग खूप धुळीने भरलेला होता, त्यामुळे आम्हाला श्वास घेणं कठीण होत होतं. बापरे, तुम्ही दोघीजणी किती भीषण संकटात सापडला होतात, माझे आणि रक्षाचे बाबा म्हणाले. मांत्रिक बाबांनी खुनेने सगळ्यांना शांत राहण्यास सांगितले. जसे आम्ही पुढे जात होतो तसे आम्हाला फुटकारण्याचे मोठमोठ्याने आवाज ऐकू येऊ लागले. बापरे, माझी मुलगी कोणत्या अवस्थेत असेल काय माहीत, रक्षाचे बाबा चिंतामुक्त स्वरात म्हणाले. फारच भीषण आहे हे सगळं, मला तर विश्वासच बसत नाही, माझे बाबा म्हणाले. हळूहळू त्या भुयारी मार्गातून आम्ही एका खोलीत पोहोचलो. ती खोलीसुद्धा खूप अंधारी होती, पण खोलीच्या एका टोकाकडून एक निळसर प्रकाश येत होता. आम्ही सगळ्यांनी तिकडे बघितलं आणि आमचे डोळे आश्चर्याने उघडेच राहिले. खोलीच्या डाव्या टोकाला एक मोठी 6 फूट बाय 4 फूट लांब रुंदीची एक संदूक ठेवलेली होती आणि त्या संदूकवर एक अजस्त्र नाग फणा काढून वेटोळे घालून बसला होता. त्याच्या डोक्यावर एक निळसर प्रकाशणारा मणी होता. तो नाग डोलत होता. भीतीची एक लहर माझ्या सर्वांगातून गेली. मी खोलीत रक्षा कुठे आहे ते बघितलं तर ती उजव्या टोक्याला निश्चित पडली होती. ती तिकडे आहे रक्षा, मी हळू आवाजात म्हटलं. सगळ्यांनी तिकडे बघितलं. आम्ही रक्षाजवळ गेलो. ती बेशुद्ध अवस्थेत होती. तिला हलवून आणि तिच्या चेहऱ्याला थोपटून मी तिला जाग करण्याचा प्रयत्न केला. थोड्या वेळाने ती शुद्धीवर आली. ती खूप घाबरलेली होती आणि आम्हा सगळ्यांना बघून ती खूप आनंदित झाली. तुम्ही इथेच थांबा, मांत्रिक आम्हाला म्हणाले आणि ते त्या नागाजवळ जाऊ लागले. त्यांनी त्यांच्या कफनीमधून एक लांब पिशवी बाहेर काढली आणि हलकेच ते त्या नागाजवळ गेले. तो नाग त्यांच्याकडे फणा वळवत जोरजोरात फुटकारू लागला. मांत्रिक बाबांनी त्याचा अंदाज घेत हळूहळू त्याच्या मागे जाऊन त्याच्या फण्यावर ती पिशवी टाकली आणि त्या पिशवीला असलेल्या कस्याने नागाचे तोंड बांधून घेतले. आम्ही चौघे विस्फारलेल्या डोळ्याने ते दृश्य बघत होतो. त्यांनी त्या नागाला बांधलेली पिशवी एका खुंटीला लटकावून ठेवली आणि ती संदूक उघडण्याचा प्रयत्न करू लागले, परंतु त्याचे झाकण एवढे जड होते की त्यांनी माझ्या आणि रक्षाच्या बाबांना मदतीला बोलवावून घेतले. त्या तिघांनी मिळून ते झाकण उघडले आणि त्या संदूकमधील उजेडाने तिघांचे चेहरे उजळून निघाले. रक्षा उठण्याच्या अवस्थेत नव्हती. तिला खूप अशक्तपणा आला होता, पण माझे औत्सुक्य मला स्वस्थ बसू देईना. म्हणून रक्षाला तिथेच बसायला सांगून मी त्या संदूकच्या थोडं जवळ जाऊन बघितलं आणि अवाक झाली. ती संदूक नसून जड जवाहिरांचा एक मोठा खजिनाच होता. त्या दागिन्यांचा उजेड सर्वत्र पसरला
सगळी अंधारलेली खोली प्रकाशाने लख्ख उजळली. कालकेतू बाबा हे एवढे दागिने इथे कसे आले आणि यांचं आता काय करायचं? माझ्या व रक्षाच्या बाबांनी त्यांना विचारलं. काळकेतू बाबांनी ती संदूक पूर्ववत बंद केली आणि म्हणाले, पोलिसांना ह्याची खबर द्यावी लागेल आणि सरकारी मालमत्तेत ह्याची भर पडेल. त्या खोलीतून बाहेर पडण्याचा आणखी कुठे मार्ग आहे का हे काळकेतू बाबा बघू लागले. त्या खोलीला एकही खिडकी नव्हती. फक्त उंचावर छोटे छोटे झरोके होते. दुसरा कुठलाही मार्ग दिसत नव्हता. त्यामुळे आम्हा सगळ्यांना त्याच भुयारी मार्गाने जाणं क्रमप्राप्त होतं. खुंटीवर लटकलेल्या पिशवीत नाग एकसारखा वळवळत होता. काळकेतू बाबांनी तो नाग असलेली पिशवी घेतली आणि आम्हाला त्यांनी खुनेनेच त्यांच्या मागे चालायला सांगितलं. परंतु तो भुयारी मार्ग बंद होता आणि तो काही केल्या उघडता येत नव्हता. त्यामुळे आम्ही सगळेच चिंतेत पडलो. मला वाटते हा भुयारी मार्ग फक्त एकतर्फा आहे, ह्यात परतीचा मार्ग नाही. काळकेतू बाबांचा धीरगंभीर आवाज घुमला. बापरे, मग आपण आता बाहेर कसं जायचं? मी एकदम म्हटलं. तेच आपल्याला सगळीकडे बघावं लागेल. कुठे ना कुठे इथून बाहेर पडण्याची गुप्तकळ असेलच. काळकेतू बाबांनी पुन्हा ती नाग असलेली पिशवी त्या खुंटीला लटकावली. माझी सारखी नजर त्या वळवळणाऱ्या नागाच्या पिशवीकडे जात होती आणि अचानक एक विचार माझ्या डोक्यात आला. मला वाटते कदाचित ती खुंटीच तर गुप्तकळ नसेल. मी असं म्हणताच सगळ्यांनी चमकून माझ्याकडे बघितलं. माझं काही चुकलं की काय असं मला वाटलं. तेवढ्यात काळकेतू बाबा म्हणाले, पोरी तू म्हणते ते बरोबर असू शकते. त्यांनी ती पिशवी बाजूला काढली आणि ती खुंटी ओढून बघितली आणि काय आश्चर्य, त्या संदूकच्या उजवीकडे एक गुप्त मार्ग खुला झाला. आम्हा सगळ्यांचे डोळे आनंदाने चमकले. आम्ही सगळेजण हळूहळू त्या भुयारी मार्गाने जाऊ लागलो. बरंच अंतर गेल्यावर आम्ही वाड्याच्या अंगणात बाहेर पडलो आणि ते भुयारी दार पूर्ववत बंद झालं. काळकेतू बाबांनी त्या नागाला त्याच्या नीलमणीसकट दूर सोडून दिले. तो नीलमणी का नाही काढून घेतला बाबा? रक्षाच्या बाबांनी विचारले. त्या नीलमण्यातच त्या नागाचा जीव होता, म्हणून तो नीलमणी काढायला नाही. तो जर काढला असता तर नाग हकनाक मेला असता. काळकेतू बाबा म्हणाले. रक्षाला बघून रक्षाच्या आईच्या जीवात जीव आला. रक्षा तिच्या आईला जाऊन बिलगली. काळकेतू बाबांचे 2 शिष्य बाहेर उभे होते. त्यांनी त्या दोघांना काहीतरी आदेश दिला. ते वटवागळे त्याच खोलीत तसेच निश्चित पडून होते आणि दुसऱ्या खोलीत ते 10 सांगाडे तसेच खोलीच्या मध्यभागी वर्तुळाकार बसलेले होते. काळकेतू बाबांच्या शिष्यांनी बराबर आदेशानुसार अग्निकुंडाची व्यवस्था अंगणाच्या मध्यभागी केली. अग्निकुंड पेटवण्यात आलं. काळकेतू बाबा आणि त्यांचे 2 शिष्य त्यांच्या भोवती बसले. काळकेतू बाबा आणि त्यांचे शिष्य काही मंत्र म्हणत होते आणि काय आश्चर्य, एक एक करून असे सगळे वटवागळे अग्निकुंडाजवळ आले. त्यांनी त्यात प्रवेश केला. सगळे वटवागळे जळून राख झाले. 5 पांढऱ्या आकृत्या आकाशाकडे जाताना दिसल्या. त्यानंतर त्यांनी आणखी मंत्रोच्चार केला आणि बाजूच्या खोलीतील 10ही सांगाडे अग्निकुंडाजवळ आले. त्यांनी एक एक करून अग्निप्रवेश केला आणि त्यातून 10 पांढऱ्या आकृत्या आकाशाच्या दिशेने वर जाऊ लागल्या. आम्ही सगळेजण अनिमिष नेत्राने ते सगळं बघत होतो. आता हा वाडा पिशाच्चमुक्त झाला आहे. सगळ्यांनी आता असं आत आलं तरी चालेल, काळकेतू बाबा म्हणाले. सगळेजण अंगणात येऊन बसले. बाबा, हा काय प्रकार आहे? हे वटवागळे, हे सांगाडे कोण होते? त्यांनी आम्हाला खूप त्रास दिला. मी विचारलं. मला जी माहिती माझ्या पूर्वजांकडे मिळाली ती मी तुम्हाला सांगणार आहे. सुमारे 100 वर्षांपूर्वी ह्या वाड्यात कवडीमल नावक सावकार राहत होता. तो खूप कंजूस आणि क्रूर स्वभावाचा होता. त्याच्या कंजूसपणाला कंटाळून त्याचे बायको मुलं त्याला सोडून गेले होते. तो आणि त्याचे नोकर ह्या वाड्यात राहायचे. तो गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी हडपायचा. एकदा काही शेतकऱ्यांनी त्याच्याकडे जाऊन त्यांच्या जमिनी मागितल्या. त्यांनी त्याचे सगळे कर्ज फेडले होते, तरीही तो त्यांच्या जमिनी द्यायला तयार नव्हता. शेतकरीसुद्धा मागे हटायला तयार नव्हते, कारण त्या जमिनीवरच त्यांचा संसार सुरू होता. त्यामुळे जोपर्यंत जमिनीचे कागदपत्रे मिळणार नाही तोपर्यंत आम्ही वाड्यातून बाहेर जाणार नाही, असे ते 10 शेतकरी म्हणाले. शेतकरी ऐकत नाही म्हटल्यावर सावकाराच्या क्रूर डोक्यातून एक युक्ती निघाली. त्यांनी सगळ्या शेतकऱ्यांना त्या डाव्या खोलीत बसायला सांगितलं आणि स्वतःच्या नोकरांना सांगून ती खोली नकळत बंद केली आणि त्यात विषारी धूर सोडून दिला. त्यामुळे ते 10ही शेतकरी तक्षणी मेले. ते सांगाडे म्हणजे त्यांचे अतृप्त आत्मे होते. सावकाराचे 4 क्रूर नोकर आणि 5वा स्वतः सावकार हे मेल्यानंतर पिशाच्च झाले आणि वटवागळ्यांच्या रूपात ते या वाड्यात राहू लागले. आज त्यांच्या मुक्तीची वेळ आली होती. आज ते सगळे
त्यांच्या पिशाच्य योनीतून मुक्त झाले. एवढं सांगून काळकेतू बाबा थांबले. पण काळकेतू बाबा, जर तुम्हाला हे माहिती होतं तर मग तुम्ही आधीच हा वाडा पिशाच्यमुक्त का केला नाही? सगळ्यांनी त्यांना विचारलं. प्रत्येक गोष्टीची वेळ येऊ द्यावी लागते. मला नियम आहे की कोणी मला ह्या कामासाठी बोलावलं तरच मी हे करू शकतो. स्वतःहून मला करण्याची आज्ञा नाही, त्यांनी वर आकाशाकडे अंगुली निर्देश करत म्हटलं. त्यानंतर त्या वाड्यातला खजिना काळकेतू बाबांच्या मदतीने सरकारने जप्त केला. तिथल्या तळघरातल्या सापांना सर्पमित्रांकडे सुपूर्द करण्यात आलं आणि तो महाकाय वाडा पाडून तिथे एक सुंदर बगीचा निर्माण करण्यात आला. तिथे खेळण्यासाठी मोठं पटांगण उपलब्ध केलं. सगळ्या मुलांना तिथे मुक्त खेळण्यासाठी छान जागा झाली. वयस्कर लोक तिथे सकाळ संध्याकाळ फिरू लागले. तिथे एक मंदिर बांधण्यात आलं. वाड्यातला खजिना वापरून सरकारने गावातल्या गरीब शेतकऱ्यांसाठी अनेक योजना निर्माण केल्या. अशा तऱ्हेने पडक्या वाड्याचे रहस्य संपुष्टात आले. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की मी एक स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा एक विद्यार्थी आहे. अभ्यास करता करता थोडाफार आर्थिक हातभार लागावा म्हणून साईड बाय साईड मी हे एक यूट्यूब चॅनल चालवत आहे. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर तुमच्या स्वइच्छेने तुम्हाला जेवढी आर्थिक मदत करता येईल तेवढी तुम्ही करू शकता. यात सर्वस्वी तुमची इच्छा आहे. तसेही मी तुमच्यासाठी दररोज नवीन नवीन रोमांचक कथा घेऊन येतच राहील. फोनपे, गुगल पे करण्यासाठी तुम्ही या नंबरवर मला आर्थिक मदत पाठवू शकता. धन्यवाद.